आज मी तुम्हाला सकाळच्या चहासोबत प्रवासात नेण्यासाठी, मुलांची मधल्या वेळेची भूक भागवण्यासाठी, तसेच मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी मेथीचे एकदम खस्ता मेथी नमकीन बाईट्स तयार करून दाखवणार आहे। ही मेथी बाईट्स तुम्ही 2 महिने आरामशीर स्टोअर करून खाऊ शकता। दिवाळीच्या फराळासाठी देखील तुम्ही हे मेथी नमकीन बाईट्स तयार करू शकता। ही रेसिपी खाण्यासाठी एवढी खुसखुशीत आणि चविष्ट लागते की याला बस खातच राहावं वाटतं। अगदी मोजक्या साहित्यात आणि अगदी कमी वेळेत आपण ही रेसिपी झटपट तयार करणार आहोत। तुम्ही बघू शकता बाजारामध्ये फ्रेश अशी मेथी आलेली आहे आणि 1 वाटी मेथी इथे मी काढून घेतलेली आहे। आपल्याला फक्त काड्या न घेता पानच मेथीचे इथे घ्यायचे आहेत। ही 1 वाटी मेथी आपल्याला इथे स्वच्छ धुवून घ्यायची आहे। स्वच्छ धुवून आणि कोरडी करून आपण ही मेथी इथे घेणार आहोत। तर फ्रेंड्स, हिरव्यागार ताज्या मेथीचा सीझन चालू आहे, तर वाट कशाला बघता, आजच ही रेसिपी बनवायला घ्या। ही खुसखुशीत आणि चविष्ट रेसिपी तुम्ही एकदा बनवाल आणि खातच राहाल। तुम्ही बघू शकता ही मेथी आपल्याला इथे एकदम बारीक चिरून घ्यायची आहे। जेवढी तुम्हाला शक्य होईल तेवढी आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायची आहे। आता ज्या वाटीने आपण इथे मेथी मोजून घेतली होती त्याच सेम वाटीने इथे मी 1 वाटी मैदा घेणार आहे। इथे तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता। इथे मी 2 वाटी मैदा वापरलेला आहे। यानंतर आपण याच्यामध्ये ड्राय कसुरी मेथी टाकून घेणार आहोत। कसुरी मेथी टाकताना ती कधी पण हातावरच चोळून टाकायची, त्यामुळे त्याचे छान फ्लेवर्स आपल्या पदार्थामध्ये उतरतो। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा देखील हातावर चोळूनच आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे, त्यामुळे त्याचा छान फ्लेवर आतपर्यंत पदार्थांमध्ये जातो। तुम्ही बघू शकता ओवा टाकल्यानंतर आपल्याला इथे गरजेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। इथे मी 4 मोठे चमचे भरून साजूक तूप टाकून घेणार आहे। साजूक तूप टाकल्यामुळे आपल्या पदार्थाला टेस्टही छान येते आणि ते छान खुसखुशीत देखील बनतात। तुम्ही बघू शकता तूप आपण इथे 4 मोठे चमचे भरून, आणि हे तूप आपल्याला इथे गरम करायचं नाहीये, रूम टेम्परेचरवरचं तूप इथे मी टाकून घेतलेलं आहे। आणि हे टाकल्यानंतर आपलं तूप हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पिठाच्या पूर्ण प्रत्येक कणाला हे तूप लागल्या गेलं पाहिजे। या पद्धतीने आपल्याला हे त्या पिठाला चोळून घ्यायचं आहे। हे सर्व घटक छान प्रकारे आपण मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे। हळदीचा वापर खूपच कमी इथे करायचा आहे आपल्याला। त्यानंतर गरजेनुसार लाल तिखट आपण इथे टाकून घेणार आहोत। तिखट आपल्याला कमी टाकायचंय, नाहीतर आपल्याला ते खाताना थोडासा ठसका लागू शकतो, याची काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता हे सगळे घटक व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करायचे। त्यानंतर साध्या पाण्यामध्येच आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचंय किंवा मळून घ्यायचंय। आपण कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला इथे मळून घ्यायचंय, पण थोडासा घट्टसर असाच इथे आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीचा गोळा आपण इथे करून घेतलेला आहे। आपण चपातीला जे पीठ मळतो त्यापेक्षा थोडासा घट्ट हा गोळा आहे। आपल्याला आता हा मळला गेलाय आणि छानपैकी याला आपल्याला अर्धा तासासाठी रेस्ट करायला बाजूला ठेवून द्यायचा आहे। अर्धा तासानंतर तुम्ही बघू शकता हे पीठ छान मुरल्या गेलेलं आहे, आणि तुमच्याकडे थोडा जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही 1 तासासाठी सुद्धा हे बाजूला ठेवू शकता। छान मळून घ्यायचंय आपल्याला इथे। त्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। आपण वरून लावण्यासाठी इथे थोडंसं सुकं पीठ मी घेतलेलं आहे, आणि सुकं पीठ लावूनच आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। त्याचे छोटे छोटे गोळे इथे मी बनवलेले आहेत, आणि आपल्याला आता हे लाटून घ्यायचं आहे। थोडंसं सुकं पीठ लावून आपण हे लाटून घेऊया। ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो तुम्ही बघू शकता खूपच पातळ आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे। खूपच पातळ अशी चपाती सारखी आपण इथे लाटून घेतलेली आहे।
तुम्ही बघू शकता. आता पिझ्झा कटरने आपण याचे तुकडे करून घेऊयात. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही याला आकार देऊ शकता. इथे मी चौकोनी आकाराचे कापून घेणार आहे. आडवे आपण कापलेले आहेत. आता पोळपाट फिरवून आपण उभे चिरा मारून घेऊयात. तुम्ही बघू शकता चौकोनी किंवा डायमंड शेप देखील तुम्ही इथे कापू शकता. एकाच वेळेला आपण हे सगळे कापून ठेवू शकतो आणि त्यानंतर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि हे एकमेकाला चिकटले असं जरी वाटत असलं तरी तेलामध्ये गेल्यानंतर हे पूर्ण वेगळे होतात. त्यानंतर दुसरी चपाती देखील इथे मी लाटून घेतलेली आहे आणि सेम आकाराचे इथे आपण कापून घेऊया. या पद्धतीने तुम्ही सगळं कापून ठेवू शकता आणि एकदमच सगळं तळून घेऊ शकता. हे नमकीनचे मेथी बाईट्स खूपच टेस्टी लागतात आणि छान कुरकुरीत देखील लागतात. तुम्ही बघू शकता इथे कोणतंही कुकिंग ऑइल तुम्ही इथे तळण्यासाठी घेऊ शकता. इथे तेल आपल्याला खूपच कडकडीत असं गरम करायचं आहे. त्यानंतरच आपण त्याच्यामध्ये एक टाकून बघूया. तुम्ही बघू शकता तेल आपलं छान तापलं गेलेलं आहे आणि त्यानंतर आपण सगळे मेथी बाईट्स याच्यामध्ये टाकून घेऊया. तेलामध्ये गेल्यानंतर सगळं वेगळे होतात. ते एकमेकाला अजिबातच चिटकत नाही. चमच्याने छान ढवळत मिक्स करत खालीवर करत आपल्याला हे छान तळून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला फुल फ्लेमवरच ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता त्याचा कलर सोनेरी होईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचं आहे. साधारण 3 ते 4 मिनिटांमध्ये आपलं छान तळून होतं. तुम्ही बघू शकता सगळे वेगवेगळे झालेले आहेत आणि त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे. मस्त कुरकुरीत असे हे मेथी बाईट्स आपले बनवून तयार झालेले आहेत. छान कुरकुरीत असा आवाज येतोय आणि आपले मेथी बाईट्स असे छान मस्त खमंग आणि खुसखुशीत देखील झालेले आहेत. छोट्याशा भुकेसाठी तुम्ही कधीही हे बनवू शकता आणि खूपच छान ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तुम्ही बघू शकता किती छान खुसखुशीत असे मेथी बाईट्स आपले बनवून तयार झालेले आहेत. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी रहा आणि खात रहा.